नाशकात पक्षप्रवेशावरून वातावरण चांगलंच तापले। महाजनांसमोर भाजप कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला। विनायक पांडे, यतीन वाघ, शाहू खैरेंच्या पक्षप्रवेशाला विरोध झालाय। देवयानी फरांदेंच्या विरोधानंतर कार्यकर्तेही आक्रमक झालेले आहेत। तर त्याच पार्श्वभूमीवर पोलीस बंदोबस्तही या ठिकाणी पाहायला मिळालेला आहे। तर भाजपमधूनच या पक्षप्रवेशाला विरोध होतोय। देवयानी फरांदे यांनी उघडपणे पोस्ट केली, आपला विरोध दर्शवला आणि त्यानंतर कार्यकर्तेही आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। पक्ष कार्यालयाच्या बाहेर कार्यकर्त्यांनी चांगलाच गोंधळ घातलेला आहे आणि गिरीश महाजन यांच्या उपस्थितीतच कार्यकर्त्यांनी हा गोंधळ घातल्याचं पाहायला मिळालंय। अधिक माहिती या संदर्भात घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी किरण गोटूर सध्या फोनद्वारे आपल्यासोबत जोडले गेले आहे। किरण, एकीकडे गिरीश महाजन म्हणतायत की कुठलाही वाद नाहीये, कुणीही नाराज नाही किंवा नाराजीही असेल तर ती दूर केली जाईल, मात्र कार्यकर्त्यांची ही नाराजी ही स्पष्ट दिसून येते या गोंधळावरून। गणिता, आज भाजपमध्ये काही माजी नगरसेवक, माजी महापौर, काही वेगवेगळे पक्षाचे नेते हे भाजपमध्ये प्रवेश करतायत। पण या सगळ्या प्रवेशाच्या आधीच भाजपमधलेच नेते आणि कार्यकर्ते या सगळ्या प्रवेशाला विरोध करतायत। आताच काही वेळापूर्वी गिरीश महाजन हे नाशिकच्या भाजप कार्यालयाबाहेर दाखल झालेले आहेत। काही प्रमाणात विरोध आहे, पण आपल्याला स्थानिक लेव्हलला हे पक्ष वाढवायचं आहे, त्यामुळे अशा पद्धतीचं राजकीय जे खेळी असतील किंवा राजकीय नेत्यांना पक्षामध्ये घ्यावं लागतं, पण कुणाचीही नाराजी नाही, अद्याप तिकीट वाटप झालेलं नाही, अशा पद्धतीची प्रतिक्रिया गिरीश महाजन यांनी दिली। आणि गिरीश महाजन भाजप कार्यालयामध्ये आज जात असताना जे लोक या सगळ्या प्रवेशाला एकूणच विरोध करत होते त्या लोकांनी गिरीश महाजन यांना घेराव घातला आणि या सगळ्या संदर्भात जाब विचारण्याचा प्रयत्न केला। आणि या सगळ्या या गोंधळामध्ये खूप मोठ्या प्रमाणात जे आहे ते या संपूर्ण या मुद्द्यावरती कार्यालयाच्या बाहेर गोंधळ झाल्याचं आपल्याला बघायला मिळालं। आपण या सगळ्या विषयावरती नंतर बोलू, अशा पद्धतीचं गिरीश महाजन यांनी आश्वासन हे जे आहे ते जे लोक विरोध करत होते त्या विरोध करणाऱ्या स्थानिक नेत्यांना, पदाधिकाऱ्यांना दिलेलं आहे। अतिशय मोठ्या घेरावामध्ये गिरीश महाजन आता कार्यालयामध्ये गेलेले आहेत आणि जे प्रवेश आता एकूणच हे भाजपकडनं घेण्यात येणार आहे ते प्रवेशाची प्रक्रिया आता सुरू झालेली आहे। जी किरण, मात्र आपण हा विरोध पाहिला तर देवयानी फरांदे यांची गिरीश महाजन यांच्यासोबत बैठक झालेली आहे, त्या बैठकीत काही निर्णय झालेला आहे का? अद्याप त्याचा तपशील जो आहे तो कळू शकलेला नाहीये। या सगळ्या मुद्द्यावरती गिरीश महाजन आणि देवयानी फरांदे यांची एका खाजगी हॉटेलमध्ये बैठक झालेली आहे। ज्या नेत्यांना पक्षामध्ये आज प्रवेश दिला जातोय त्या सगळ्या मुद्द्यावरती देवयानी फरांदे यांनी सुद्धा विरोध केलेला होता। एक पोस्ट जो आहे तो सोशल मीडियावरती टाकून या संपूर्ण प्रवेश प्रक्रियेला देवयानी फरांदे यांनी विरोध केल्यानंतर मोठ्या प्रमाणात देवयानी फरांदे समर्थक आणि भाजपचे जुने कार्यकर्ते भाजप कार्यालयाच्या इथे येऊन या सगळ्या या प्रवेशाला विरोध करत मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी केलेली होती आणि याच मुद्द्यावरती गिरीश महाजन आणि देवयानी फरांदे यांची बैठक झालेली आहे। देवयानी फरांदे यांचे जे कार्यकर्ते आहेत, म्हणजे ज्या प्रभागामधून लढण्याची इच्छा फरांदे यांच्या कार्यकर्त्यांची आहे, त्याच प्रभागामध्ये काही बाहेरच्या पक्षातील नेत्यांना भाजपमध्ये प्रवेश दिला जातोय आणि म्हणूनच देवयानी फरांदे यांनी विरोध केलेला होता। या सगळ्या मुद्द्यावरती चर्चा झालेली आहे। अद्याप तोडगा किंवा निर्णय झालेला नाहीये, पण आता या सगळ्या मुद्द्यानंतर आता गिरीश महाजन भाजप कार्यालयामध्ये दाखल झालेला आहेत आणि जे प्रवेश सोहळा आज आयोजित करण्यात आलेला आहे त्या प्रवेश सोहळ्याला सुरुवात झाल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे। किरण, कोणाकोणाचे प्रवेश आज होत आहेत? आतमध्ये कोण कोण आहे? कोणाचे प्रवेश आज भाजपात होणार आहे? प्रणिता, दोन माजी महापौर जे ठाकरे गटात होते, विनायक पांडे आणि यतीन वाघ, खरं तर या दोघांचं प्रवेश होते। त्याच पद्धतीने काँग्रेसचे एक महत्वाचे नेते नाशिकमधले शाहू खैरे जे अनेक वर्षांपासून नगरसेवक आहेत त्यांचं भाजपमध्ये प्रवेश होतोय आणि त्याच पद्धतीने मनसेचे एक महत्वाचे नेते दिनकर पाटील जे विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपातून मनसेमध्ये जाऊन विधानसभा निवडणूक ही लढवली होती आणि त्यानंतर त्यांना मनसेने मोठी जबाबदारी सुद्धा नाशिकमध्ये दिलेली होती। ते दिनकर पाटील आणि त्यांच्या पत्नी ज्या माजी नगरसेविका आहेत आणि त्याच पद्धतीने त्यांचे चिरंजीव असे हे सगळे नेते आज भाजपमध्ये जात आहेत। सगळेजण भाजप कार्यालयामध्ये दाखल झालेले आहेत, पण या सगळ्या प्रवेशाला विरोध मोठ्या प्रमाणात हे झालेला होता। गिरीश महाजन यांना सुद्धा मोठ्या प्रमाणात घेराव जो आहे तो घालण्यात आलेला होता।
त्या सगळ्या गर्दीतून गिरीश महाजन आता हे भाजप कार्यालयामध्ये गेलेले आहेत आणि या संपूर्ण प्रवेश प्रक्रियेला आता सुरुवात झालेला आहे. अगदी किरण, थोड्या वेळापूर्वीच गिरीश महाजन यांनी ही प्रतिक्रिया दिली होती आणि त्यात ते असं बोलले होते की देवयानी फरांदे यांची समजूत घालण्याचा प्रयत्न चंद्रशेखर बावनकुळे यांनीही केलेला आहे. त्यामुळे कुठेतरी नाशिक मधलं हे तापलेलं वातावरण, त्यातल्या त्यात भाजपमधला हा अंतर्गत वाद किंवा अंतर्गत नाराजी आता वरिष्ठांपर्यंत पोहोचलेली आहे असंच वाटतंय. या सगळ्या मुद्द्यावर काल रात्रीपासूनच जे घडामोडी घडते त्या सगळ्या घडामोडीबद्दल अगदी भाजपचे वरिष्ठ नेते असतील किंवा मुख्यमंत्र्यांसोबत सुद्धा चर्चा झालेली आहे अशा पद्धतीचं प्राथमिक माहिती मिळत आहे. आणि त्यानंतर काही वरिष्ठ भाजपचे नेते सुद्धा देवयानी फरांदे यांच्याशी बातचीत केलेली आहे आणि त्यानंतर देवयानी फरांदे आणि गिरीश महाजन यांच्यामध्ये सुद्धा बैठक झालेली आहे. त्यामुळे आता या सगळ्या मुद्द्यावरती म्हणजे ज्या प्रभागामधले नेते आज भाजपमध्ये जाणार आहेत, जे इच्छुक आहेत, खरं तर तिथे सुद्धा देवयानी फरांदे यांचे अनेक समर्थक हे महापालिका निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत आणि त्यामुळे जर खरं तर या नेत्यांना आता जर भाजपमध्ये प्रवेश दिला तर माझ्या जे स्थानिक कार्यकर्ते आहेत त्यांचं काय होणार अशा पद्धतीचा एक मुद्दा देवयानी फरांदेंचा आहे. त्यामुळे या सगळ्या मुद्द्यावरती बैठक आता झालेली आहे. त्यामुळे नेमकं या सगळ्या मुद्द्यावर आता आगामी काळामध्ये काय तोडगा निघतो किंवा काय निर्णय घेतले जातात हे पाहणं महत्त्वाचं असेल. अगदीच किरण, या संदर्भातली माहिती तुमच्याकडनं वेळोवेळी घेतच राहू. तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. मात्र सध्या नाशिक मधील भाजप कार्यालयाबाहेरची ही दृश्य आपण पाहतोय. गिरीश महाजन यांना या नाराजीचा फटका बसलेला आहे. नाशकात पक्ष प्रवेशावरून वातावरण तापलेलं आहे आणि नाराज कार्यकर्त्यांनी किंवा या पक्ष प्रवेशाला विरोध असलेल्या कार्यकर्त्यांनी थेट गिरीश महाजन यांनाच घेराव घातला आणि एवढी गर्दी झाली की महाजनांना पुढे मार्ग काढणंही कठीण झालं होतं. या विरोधानंतरही पक्षप्रवेश होताच आहे. त्यामुळे आता नाशिकमधील राजकारणात आणि त्यापेक्षाही जास्त म्हणजे भाजपमधल्या राजकारणात काय ट्विस्ट येतात हे पाहणं महत्त्वाचं आहे. पक्षप्रवेश होतात. माजी महापौर यांचे हे पक्षप्रवेश, तर स्थानिक संघटन वाढवायचंय अशी प्रतिक्रिया गिरीश महाजन यांनी दिलेली आहे. त्यासोबतच पक्षप्रवेश जरी दिला तरी तिकीट दिलं असं होत नाही असं महाजनांनी म्हटलं होतं. आणि आता आपण दृश्य पाहतोय, पक्षप्रवेश झालेला आहे. देवयानी फरांदे इतर कार्यकर्ते यांच्या विरोधानंतरही हा पक्षप्रवेश संपन्न झालेला आहे. गिरीश महाजनांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश झालेला आहे. विनायक पांडे, यतीन वाघ, शाहू खैरे यांचा हा पक्षप्रवेश, काही मनसे नेत्यांचाही पक्षप्रवेश गिरीश महाजनांच्या हस्ते झालेला आहे. त्यामुळे नाशिकमधलं राजकारण या पक्षप्रवेशाच्या माध्यमातून तापलेलं पाहायला मिळतंय. विनायक पांडे माजी महापौर यतीन वाघ, त्यासोबतच शाहू खैरे यांचा पक्षप्रवेश झालेला आहे. देवयानी फरांदे यांच्या पोस्ट नंतर आणि कार्यकर्त्यांच्या विरोधानंतर हा पक्षप्रवेश होणार की नाही या संदर्भातले प्रश्न उपस्थित होत होते. मात्र गिरीश महाजन आणि देवयानी फरांदे यांची बैठक झाली आणि त्यानंतर हा पक्षप्रवेश पार पडलेला आहे. पक्षप्रवेशाच्या आधी कार्यालयाच्या बाहेर गिरीश महाजन आले तेव्हा कडाडून विरोध झाला आणि या कार्यकर्त्यांनी गिरीश महाजनांना घेराव घातला होता. मात्र त्या गर्दीतूनही वाट काढत गिरीश महाजन हे पक्ष कार्यालयात पोहोचले आणि पक्ष कार्यालयात हा पक्षप्रवेश संपन्न झालेला आहे. याआधीही आयारामांवरून भाजपमध्ये नाराजी पाहायला मिळाली आहे. प्रत्येक शहरातच या आयारामांच्या मुद्द्यावरून भाजपचे कार्यकर्ते कुठे ना कुठे नाराज पाहायला मिळतात. काही ठिकाणी ही नाराजी किंवा हा विरोध स्पष्टपणे उघडपणे मांडला जातो, तर काही ठिकाणी अंतर्गतच हा विरोध मांडला जात असतो. नाशकात हा खुला विरोध पाहायला मिळालेला आहे पक्षप्रवेशाला. तर देवयानी फरांदे यांनी पोस्टमध्ये म्हटलेलं आहे की हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांच्या पाठीशी आपण आहोत. त्यामुळे कुठेतरी भाजपमध्ये सुरू असलेली ही इनकमिंग भाजपसाठीच डोकेदुखी ठरणार का? भाजपचे जे कट्टर कार्यकर्ते आहेत, ज्यांनी वर्षानुवर्ष भाजपसाठी काम केलंय, ते यामुळे नाराज होतील आणि याचा निवडणुकांवर परिणाम होणार का हे पाहणं महत्त्वाचं आहे. तर दिनकर पाटील ज्यांनी 2 दिवसांपूर्वीच पत्रकार परिषद घेऊन आपण मनसेसाठी लढत आहोत आणि मनसेसाठी निवडणुकीची तयारी करत आहोत असं म्हटलं होतं, ते या पक्षप्रवेशात दिसतात. भाजपतून मनसे आणि मनसेतून परत भाजप असा दिनकर पाटील यांचा प्रवास. दिनकर पाटलांनीही भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे आणि पुन्हा एकदा कमळ हाती घेतलाय. विनायक पांडे, यतीन वाघ,
शाहू खैरे त्यासोबतच दिनकर पाटील यांचा पक्षप्रवेश हा संपन्न झालेला आहे। इतर कार्यकर्त्यांचाही पक्षप्रवेश हा संपन्न झालेला आहे। ठाकरे गटाला मनसेला हा मोठा धक्का मानला जातोय। दोघा भावांची युती झाली आहे, ठाकरेंची युती झाली आहे, मात्र त्यानंतरही डॅमेज कंट्रोल हे काही ठाकरे करू शकले नाहीये। पक्ष फुटल्यापासून नाशिकमध्ये शिवसेनेला जी गळती लागली आहे ती अजूनही सुरूच असल्याचं त्यामुळे पाहायला मिळतंय। त्यामुळे दोन्ही बंधूंच्या युतीनंतरही पक्षांना काही फायदा होत नसल्याचं तरी स्थानिक चित्र सध्या नाशिकमध्ये दिसून येत आहे। फरांदे कार्यकर्त्यांच्या तीव्र विरोधानंतरही हा पक्षप्रवेश सोहळा झालेला आहे। काही भाजपचे जुने चेहरे पुन्हा भाजपात, तर ठाकरे गट मनसेचे काही चेहरे भाजपात आलेले आहेत। माजी महापौर भाजपच्या गळाला लागलेले आहेत। तीव्र विरोध या पक्षप्रवेशावरून झाला होता आणि या विरोधानंतरही गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश अखेर संपन्न झालेला आहे। यानंतर आता देवयानी फरांदेंची प्रतिक्रिया काय येते, या नाराज कार्यकर्त्यांची प्रतिक्रिया काय समोर येते ते पाहणं महत्त्वाचं। विनायक पांडे, यतीन वाघ, शाहू खैरे, दिनकर पाटील यांचा पक्षप्रवेश झालेला आहे। ही दोन दृश्य सध्या आपण पाहतोय। पक्षप्रवेशाआधी गिरीश महाजन यांना पक्षप्रवेशाला विरोध असलेल्या कार्यकर्त्यांनी घेराव घातला होता। तर गिरीश महाजनांना कार्यालयात प्रवेश करणंही कठीण झालं। एवढी गर्दी कार्यकर्त्यांनी त्यांच्या आजूबाजूला केली होती। शेवटी काही पोलिसांनी येऊन या कार्यकर्त्यांना बाजूला केलं आणि त्यानंतरची दृश्य आहे पक्षप्रवेशाची। गिरीश महाजनांच्या उपस्थितीत विरोध असल्यानंतरही हा पक्षप्रवेश पार पडलेला आहे। आता यानंतर देवयानी फरांदे यांची भूमिका काय असणार आणि विरोध करणारे कार्यकर्ते काय भूमिका घेणार, काय प्रतिक्रिया देणार याकडे लक्ष लागलेलं आहे। नाशिकमधील वातावरण पक्षप्रवेशामुळे तापलेलं पाहायला मिळतं। देवयानी फरांदे यांनी पोस्ट केली होती आणि यामुळे कार्यकर्तेही विरोध करताना दिसतात। तर भाजपात कोणकोणत्या नेत्यांचा प्रवेश झालाय ते आपण पाहूयात। ठाकरे गटाचे माजी महापौर यतीन वाघ भाजपच्या गळाला लागले। ठाकरे गटाचे माजी महापौर विनायक पांडे हे भाजपच्या गळाला लागले। त्यासोबतच मनसेचे माजी सिनेट सदस्य सुधाकर तांबोळी, मनसे जिल्हाध्यक्ष सुमित खांबेकर यांनी भाजपात प्रवेश केला। नाशकात पक्षप्रवेशावरून वातावरण तापलेलं आहे। हे पक्षप्रवेश होणार का या संदर्भात प्रश्न उपस्थित केले जात होते, कारण विरोधच तेवढा होता आणि तोच विरोध या दृश्यांच्या माध्यमातूनही दिसतोय। मोठ्या संख्येनं या पक्षप्रवेशाला विरोध करण्यासाठी भाजपचे कार्यकर्ते भाजप कार्यालयाबाहेर जमले होते। देवयानी फरांदेंनी पोस्ट केली, त्या पोस्ट नंतर कार्यकर्ते भाजप कार्यालयाबाहेर जमले आणि या पक्षप्रवेशाला विरोध होत होता। पक्षप्रवेशाच्या विरोधानंतरही हा पक्षप्रवेश झालेला आहे। फरांदे कार्यकर्त्यांच्या तीव्र विरोधानंतर नाशिकमधला हा पक्षप्रवेश पार पडलेला आहे। याआधीही इतर पक्षांतील नेत्यांच्या काही पदाधिकाऱ्यांच्या पक्षप्रवेशावरून भाजपात नाराजी पाहायला मिळाली। देवयानी फरांदेंनी याआधीही ती नाराजी व्यक्त करून दाखवली होती आणि आता पुन्हा एकदा तशीच नाराजी। आणि नाशिकमधलं हे वातावरण तापलेलं आहे। याच संदर्भातील प्रत्येक अपडेट आपण घेत राहणार आहोत। आता मी सूत्र देते माझे वरिष्ठ सहकारी प्रशांत सागवेकर यांच्याकडे। प्रशांत सर, तर भाजपामधल्या या राड्याची थेट दृश्य नाशिकमधून आपण पाहतोय। फरांदे यांच्या कडाडून विरोधानंतर सुद्धा नाशिकमध्ये पक्षप्रवेश झालेले आहेत। विनायक पांडे, यतीन वाघ, शाहू खैरे यांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे। फरांदेंनी फेसबुक पोस्ट शेअर केली होती आणि त्यानंतर आपला विरोध त्यांनी व्यक्त केला होता। मात्र भाजपचे संकटमोचक गिरीश महाजन हे पोहोचलेले आहेत। आपण पाहतोय गिरीश महाजनांना या सगळ्यांनी त्या ठिकाणी
अडवलेलं होतं आणि या सगळ्या संदर्भात त्यांनी आपली नाराजी व्यक्त केलेली होती. आपण या सगळ्या संदर्भात अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न करूया. आमचे नाशिकचे प्रतिनिधी किरण गोटूर आता माझ्यासोबत आहेत. किरण, एकूणच हा सगळ्या राड्यानंतर सुद्धा पक्षप्रवेश पार पडलेला आहे आणि गिरीश महाजन थेट म्हणतायत की पक्षप्रवेश झाला म्हणजे आम्ही काही तिकीट दिलं असं होत नाही. खरं तर आज सकाळपासून होताना आपण बघितलेलं आहे. भाजपचेच आमदार देवयानी फरांदे यांनी एक नाशिकचे 2 माजी महापौर आहेत आणि त्याच पद्धतीने माजी नगरसेवक भाजपमध्ये जात आहेत. पण काही विशिष्ट नेत्यांचा जो भाजपमध्ये प्रवेश होत आहे त्या प्रवेशाला खूप मोठ्या प्रमाणात विरोध हे झाल्यानंतर सुद्धा आता काही वेळा आधीच नाशिकच्या भाजप कार्यालयामध्ये मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीमध्ये हा संपूर्ण जो आहे तो प्रवेश सोहळा हे झाला आहे. माजी महापौर विनायक पांडे, त्याच पद्धतीने माजी महापौर यतीन वाघ आणि काँग्रेसचे एक महत्वाचे नेते आणि माजी नगरसेवक शाहू खाडे असे हे जे किरण, आपल्याला एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की एवढी सगळी जण जर कडाडून विरोध करत असतील तर त्याच्या पाठीमागे जे जुने त्या ठिकाणचे कार्यकर्ते आहेत, ज्यांना आता या स्थानिक निवडणुकांमध्ये न्याय मिळायला हवा होता तो आपल्याला मिळणार नाही, अशी एक असुरक्षिततेची भावना आपण जी म्हणतो ती या सगळ्या कार्यकर्त्यांच्या मनामध्ये दिसते. त्याच मुद्द्यावर भाजपचे कार्यकर्त्यांनी या सगळ्या प्रवेशाला विरोध केलेला आहे. ज्या प्रभागामधून आता नेत्यांचा प्रवेश जो आहे तो भाजपमध्ये झालेला आहे त्याच प्रभागामध्ये काही भाजपचे स्थानिक नेते सुद्धा इच्छुक आहेत. महापालिका निवडणूक इच्छुक आहेत. पण तिथे भाजपने बाहेरच्या माजी नगरसेवकांना बाहेरच्या नेत्यांना घेतल्यामुळे हा विरोध जो आहे तो आतापर्यंत वाढत गेलेला आहे. पण गिरीश महाजन यांनी कार्यालयामध्ये दाखल झाल्यावरती आता त्यांना फक्त पक्षामध्ये प्रवेश दिलेला आहे पण त्यांना तिकीट जाहीर हे झालेलं नाहीये. मी तुम्हाला थोडं थांबवतोय. गिरीश महाजन बोलतायत. तर आपण पुन्हा एकदा जाऊया. आमचे प्रतिनिधी किरण गोटूर माझ्यासोबत आहेत. किरण, आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा, ज्या पद्धतीचा विरोध आता भाजपमधला हा अंतर्गत विरोध आणि अंतर्गत कलह आपल्याला म्हणता येईल या दृश्यांच्या माध्यमातून आपण समोर पाहतो आहोत, याचा फायदा ठाकरे गटाला मिळू शकतो का किंवा महाविकास आघाडीला नाशिकमध्ये मिळू शकतोय का? किरण यांच्याशी असलेला आपला संपर्क तुटला, आपण तो पुन्हा प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करूया. दरम्यान गिरीश महाजन यांच्या उपस्थितीमध्ये या सर्व म्हणजेच 5 जणांचा पक्षप्रवेश झालेला आहे. सर्वात मोठा पक्ष आहे. सर्वात जास्त खासदार, सर्वात जास्त आमदार, सर्वात जास्त सर्वात जास्त सदस्य असलेला हा पक्ष आता खूप मोठा झालेला आहे. आणि आज या जिल्ह्यासाठी सोहळे होतात. त्याचा आपल्याला फार प्रेम होतं. आपण पाहतोय की दिनकर पाटील यांनी देखील प्रवेश केलेला आहे. विनायक पांडे असतील, यतीन वाघ असतील, या सगळ्यांनीच प्रवेश केला आहे. ठाकरे गटातून ही सगळी मंडळी भाजपमध्ये जाऊन पोहोचलेली आहेत. स्थानिक निवडणुका ज्या आहेत महानगरपालिकेच्या त्या तोंडावर आहेत आणि अशातच अशा पद्धतीचा कलह भाजपमधून समोर येणं हे भाजपसाठी कदाचित पुढच्या काळामध्ये धोक्याची घंटा असू शकतं. त्यामुळे यावरती आता भाजप पक्षश्रेष्ठी आणि सगळेच जण याच्यावरती आता नेमका काय निर्णय घेतात. नवीन आलेली जी ही सगळी मंडळी आहेत त्यांना पक्ष तिकीट देतोय का त्याच्यावरतीच भवितव्य जे आहे ते पुढच्या काळामध्ये ठरू शकेल. दरम्यान देवयानी फरांदे यांनी या सगळ्या पक्षप्रवेशाला कडाडून विरोध केला. स्थानिकांचं काय, जे जुने जाणते अशा पद्धतीचे कार्यकर्ते आहेत, स्थानिक निवडणुका आहेत आणि त्यांना संधी मिळणं ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आणि ती जर त्यांना मिळाली नाही तर मग त्यांनी कोणाकडे बघायचं, अशा पद्धतीची देवयानी फरांदे यांची भूमिका आहे आणि ती भूमिका त्यांनी गिरीश महाजनांसमोर मांडली आहे. गिरीश महाजन आणि देवयानी फरांदे यांच्यासोबत एक मीटिंग देखील त्यांची झाली, एक चर्चा झाली आणि त्यानंतर आता या चर्चेतून पुढचं काय मार्ग याच्यातून निघणार आहे ते पाहणं खूपच महत्त्वाचं असणार आहे. दरम्यान या संपूर्ण निवडणुकीमध्ये येणाऱ्या निवडणुकीमध्ये आता हे तिकीट कोणाला दिली जातील त्याच्यावरतीच या
सगळ्याचं जे भवितव्य आहे ते अवलंबून आहे असं म्हणायला हरकत नाही. दरम्यान आपण पाहतो आहोत दृश्यांमध्ये गिरीश महाजनांना कशा पद्धतीनं या सगळ्या कार्यकर्त्यांनी गराडा घातला होता. आपलं म्हणणं गिरीश महाजनांपर्यंत पोहोचवणं हा या सगळ्यांचा उद्दिष्ट होता. भाजपचेच कार्यकर्ते आहेत, भाजपचे स्थानिक पातळीवरती नेतृत्व करणारे, लढणारे, त्या ठिकाणी आपला पक्ष तळागाळात घेऊन जाणारे अशा पद्धतीचे हे सगळे कार्यकर्ते आहेत. आणि या कार्यकर्त्यांची जी भूमिका आहे ती पक्षानं ऐकावी अशा पद्धतीची भूमिका सगळ्यांनी घेतली होती. देवयानी फरांदे यांनी या सगळ्याचं नेतृत्व केलं. त्यांनी आपली जी भूमिका आहे ती थेटपणानं पक्षश्रेष्ठींकडे मांडली. तशा पद्धतीचं एक पत्र देखील त्यांनी दिलं आणि गिरीश महाजनांसोबत देखील त्यांनी चर्चा केलेली आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये भाजपचा पक्ष, भाजपचे सगळे पक्षश्रेष्ठी या सगळ्यामध्ये काय निर्णय घेतात हे महत्त्वाचं ठरणार आहे. मात्र एक गोष्ट या ठिकाणी आहे की हा जो विरोध आहे हा विरोध कडाडून अशाच पद्धतीचा राहिला, ही नाराजी जर अशाच पद्धतीची राहिली तर महाविकास आघाडीला या सगळ्या गोष्टीचा फायदा निश्चितपणे नाशिकमध्ये होऊ शकतो. आणि त्यामुळं नेमकं आता काय घडणार आहे हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. गिरीश महाजन जे भाजपचे संकटमोचक म्हणून ओळखले जातात ते या सगळ्यावरती मार्ग काढण्याचा प्रयत्न करतायत, लोकांना शांत करण्याचा प्रयत्न करतायत. प्रवेश दिला, पक्षामध्ये घेतलं याचा अर्थ त्यांना तिकीट दिलंच जाईल किंवा त्यांना उमेदवारी दिली जाईल असा होत नाही, असं एक स्टेटमेंट गिरीश महाजनांनी केलं आहे. त्यामुळे गिरीश महाजनांच्या या वक्तव्यावरती आता हे सगळेजण किती विश्वास ठेवतात आणि त्या अनुषंगानं पुढची वाटचाल कशी होऊ शकते. जी लोक भाजपमध्ये येण्याकरता म्हणून एवढा विरोध असेल तर त्यांना जी जुनी जाणती लोक आहेत, जे पूर्वीचे सगळे कार्यकर्ते आहेत ते आपल्यात सामावून घेतायत का, हा एक महत्त्वाचा प्रश्न आपल्याला या ठिकाणी म्हणावा असं वाटेल. भाजप कार्यकर्ते आक्रमक झाल्याची दृश्य आपण पाहतोय. त्यांनी गिरीश महाजनांना त्या ठिकाणी गराडा घातला आणि आपलं म्हणणं त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. दुसऱ्या दृश्यांमध्ये तुम्ही पाहताय गिरीश महाजन आणि सगळे जे पदाधिकारी भाजपचे नाशिकमधले आहेत त्यांच्या उपस्थितीमध्ये या 5ही जणांना भाजपमध्ये सामावून घेण्यात आलं. त्यांचा पक्षप्रवेश झालेला आहे. विनायक पांडे यांनी सकाळीच पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केलेली होती. अनेक काळ मी ठाकरे गटासोबत राहिलो, मात्र मला योग्य तो न्याय मिळाला नाही. 2 वेळा माझ्या मुलाची उमेदवारीसुद्धा डावलण्यात आली, अशा पद्धतीची एक नाराजी विनायक पांडे यांनी व्यक्त केलेली होती. माजी महापौर विनायक पांडे ठाकरे गटाचे, त्यांनी आता भाजपमध्ये प्रवेश केला आहे. सोबत दिनकर पाटील आहेत, यतीन वाघ आहेत, यांनीसुद्धा भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे. शाहू खैरे यांनी सुद्धा भाजपमध्ये प्रवेश केला आहे. भाजपचे सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी नाशिकमधले हे या ठिकाणी आपल्याला उपस्थित असलेले पाहायला मिळत आहे. हा एक अंतर्गत कल आहे. अनेक ठिकाणी अशा पद्धतीचा विरोध भाजपच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी, नेत्यांनी केलेला होता. जी नवीन येणारी माणसं आहेत त्यांचं स्थान काय आणि जुन्या माणसांचं स्थान काय, अशा पद्धतीचा एक जुनाच प्रश्न पुन्हा एकदा नाशिकमध्ये उफाळून आल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. देवयानी फरांदे यांनी या संपूर्ण प्रकाराला वाचा फोडली आणि त्यानंतर नाशिकमधलं वातावरण हळूहळू तापायला लागलं. अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते हे या निमित्तानं पुढं आले. ज्या पद्धतीचे ही सगळी मंडळी आहेत, त्यांचे कार्यकर्ते, त्यांच्या सोबत असणारे जे पदाधिकारी आहेत, ही सगळ्या मंडळींनी त्यांच्यासोबत त्यांना साथ दिली आणि ते सगळेजण आता भाजपमध्ये त्यांनी प्रवेश केला. आपण पाहतोय की कोणी कोणी आज भाजपमध्ये प्रवेश केला आहे. या सगळ्यांच्या प्रवेशावरूनच हा राडा झाला. देवयानी फरांदे यांच्या विरोधानंतर कार्यकर्ते नाशिकमध्ये आक्रमक झाले आणि त्यांनी मोठ्या संख्येनं भाजपच्या या कार्यालयाच्या बाहेर गदारोळ करायला सुरुवात केली. त्यानंतर गिरीश महाजन त्या ठिकाणी आले. गिरीश महाजनांना या सगळ्याच पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी गराडा घालण्याचा प्रयत्न केला आणि त्यांना आपलं म्हणणं समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. ज्या पद्धतीनं नवीन नेत्यांना किंवा पदाधिकाऱ्यांना भाजपमध्ये प्रवेश दिला जातोय, त्यावरून जुने जी लोक आहेत त्यांच्यावरती अन्याय होईल अशा पद्धतीची भूमिका या सगळ्या मंडळींनी घेतली आणि ती गिरीश महाजनांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांनी प्रयत्न केला. दरम्यान गिरीश महाजन आणि देवयानी फरांदे यांच्यामध्ये एक बैठक झाली आणि या बैठकीमध्ये आश्वासन देण्यात आलेलं आहे
की कोणत्याही पद्धतीमध्ये जुन्यांवरती अन्याय होणार नाही याची काळजी घेऊ, अशा पद्धतीचं वक्तव्य गिरीश महाजनांनी केलं आहे. त्यामुळे आता येणाऱ्या या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, महापालिकेची निवडणूक तोंडावर आहे, नाशिक महापालिकेची, आणि या नाशिक महापालिकेच्या या निवडणुकीमध्ये कोणती भूमिका आता भाजप पक्षश्रेष्ठी घेतात हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. जी मंडळी आज भाजपमध्ये येत आहेत ही सगळी मंडळी त्यांच्या जुन्या पक्षांमधली पदाधिकारी आणि उच्चपदस्थ राहिलेली सगळी मंडळी आहेत. आपण या सगळ्या संदर्भात अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न करूया, अधिक चर्चा करण्याचा प्रयत्न करूया. काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे आत्ता माझ्यासोबत आहेत. अतुलजी, नाशिकमधली दृश्य आपण सकाळपासून पाहत असाल, कशा पद्धतीनं पाहता आपण या सगळ्या गोंधळाकडे किंवा या सगळ्या पक्ष प्रवेशांकडे? आता असं आहे की बीजेपीसाठी जे इतके वर्ष लढले, ज्यांनी शतरंजा उचलल्या, वाईट काळात बीजेपी सोबत उभे राहिले, ते बाजूला करून ज्या विरोधकांच्या विरोधामध्ये आजपर्यंत बीजेपी लढत आलेली आहे त्या सगळे विरोधक युक्त बीजेपी झालेली आहे. आता बीजेपीचं ओरिजिनल स्वतःच काही राहिलेलं नाही आहे. त्यामुळे ही जी परिस्थिती आहे, ही परिस्थिती आता सगळ्यांच्या लक्षात आलेली आहे की बीजेपी ही मूळच्या कार्यकर्त्यांची नाही, बीजेपीने कुठले नेते घडवलेले नाही. बीजेपी घडलेले नेते जे आहे त्यांच्यावर दबावाचा वापर करून आपल्या पक्षामध्ये येत आहे. अतुलजी, प्रत्येक पक्ष निवडणुकीच्या काळामध्ये जर आपण बघितलं तर आपला पक्ष वाढवण्याचा प्रयत्न करत असतो, आपल्यामध्ये नवीन लोकांना सामावून घेण्याचा प्रयत्न करत असतो. सगळ्याच पक्षांमध्ये अशा पद्धतीचे इन्कमिंग सुरू असतात. हे होलसेल आहे ना, राजनीतिक राजकीय परिवर्तन होणं वेगळं आणि हे जे होलसेल सुरू आहे हे होलसेल वेगळं आहे. हे होलसेल दुकान आहे. याच्यामध्ये मूळ कार्यकर्त्याला डावलून इकडल्या पक्षातले घ्या, तिकडल्या पक्षातले चांगले नेते घ्या, म्हणजे बीजेपी संघटन म्हणून, बीजेपी विचारधारा म्हणून ही अयशस्वी आहे हेच प्रतीक आहे. कारण की तुम्हाला सगळे दुसऱ्या पक्षातून लोक आणावे लागतात, रात दपसून सामदाम दंडभेद करून. पण या सगळ्याचा फायदा महाविकास आघाडीला होईल 100%. जनता हे कुठेतरी बघतच आहे ना की यांना विचारधारा नाही आहे, यांना स्वतःचा काही विचार नाही आहे, हे स्वतःचं संघटन चांगलं बनवू शकले नाही, आपल्या संघटनेत नेते निर्माण करू शकले नाही आणि त्याच्यामुळे यांना दुसरीकडून नेते घ्यावं लागतात आहे. मग कोणत्या तोंडाने हे विरोधकांवर आगपाकड करतात, कोणत्या तोंडाने विरोधकांवर हे पण अतुलजी, एवढ्या मोठ्या प्रमाणात एवढी मोठी पदं भूषवलेली उच्चपदस्थ मंडळी जेव्हा एक पक्ष सोडून दुसऱ्या पक्षाकडे जात असतील तेव्हा त्याच्या कारणांचा पण कुठेतरी वेध घ्यायला हवा. बरोबर आहे ना. याच्यापूर्वी सुद्धा लोक गेलेत पण ते फार निवडक असायचे, अपवादात्मक परिस्थिती, राजकीय परिस्थितीतून जायचे. आता आहे ना ईडी, इन्कम टॅक्स, सीबीआय, फाईल्स आहे, पोलीस आहे, हे ह्या सगळ्या गोष्टी महत्वाच्या ठरल्या आहेत. त्याच्यामुळे सगळी परिस्थिती निर्माण झाली आहे. पण आता या सगळ्या गोष्टींचा फायदा महाविकास आघाडी कशा पद्धतीने उचलेल? नाशिकच्या बाबतीमध्ये जर पर्टिक्युलरली आपण बोलायचं झालं तर नाशिकमध्ये काय होईल असं वाटतं आपल्याला? आम्ही आमचे कार्यकर्ते, आमची विचारधारा, संविधान, लोकशाही हे सगळे मुद्दे घेऊन आणि लोकांच्या विकासाचे मुद्दे हे घेऊन लढत आहोत. आता बटंगे कटंगेवाले हिंदू मुस्लिम करणारे शेवटी काय करतात, ज्यांच्यावर आगपाकड करतात त्यांनाच घेतात पक्षात. जनता बघते आहे ना. जी जी, धन्यवाद अतुलजी, आपण बोललात आमच्याशी त्याबद्दल. काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे आपल्यासोबत होते आणि त्यांनी या सगळ्यामध्ये भाजपच्या एकूणच धोरणाला दोषी ठरवलं. दरम्यान विनायक पांडे, यतीन वाघ या सगळ्यांनीच भाजपमध्ये प्रवेश केला आहे. देवयानी फरांदे यांनी या संपूर्ण पक्षप्रवेशाला विरोध केलेला होता. भाजपचे कार्यकर्ते यावेळेला आक्रमक झाल्याचं देखील आपण पाहिलं. गिरीश महाजनांना गराडा घालून भाजपच्या कार्यकर्त्यांनी आपलं म्हणणं त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. एकीकडे भाजपमधला अंतर्गत कलह या निमित्तानं बाहेर आल्याची देखील चर्चा सुरू आहे आणि या संपूर्ण घटनेचा फटका जो आहे तो येणाऱ्या महानगरपालिकेला, भाजपला बसू शकतो अशी ही चर्चा आहे. नेमकं आता नाशिकमध्ये काय घडून येणार आहे, कोणत्या पदाधिकाऱ्यांना, कोणत्या उमेदवारांना तिकीट्स मिळतात महापालिकेकरता, नगरसेवकासाठी, ते पाहणं महत्त्वाचं ठरेल. त्यामुळे हा नाशिकच्या महापालिकेचा जो विषय आहे तो आता ऐरणीवर आला. नक्की या सगळ्यातून भाजप पक्षश्रेष्ठींना काय अपेक्षित आहे? एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये भाजपमध्ये इतर पक्षांचे नेते कार्यकर्ते घेऊन त्यांना न्याय कशा पद्धतीनं देता येईल, भाजप पक्षश्रेष्ठी या सगळ्यामध्ये कशा पद्धतीनं विचार करतायत, हे सगळं महत्त्वाचं असणार आहे.
मंत्री गिरीश महाजन यांनी स्पष्टपणे म्हटलेलं आहे की ज्या पद्धतीनं या सगळ्यांना घेतलं आहे याचा अर्थ त्यांनाच उमेदवारी दिली जाईल असा होत नाही असं गिरीश महाजन म्हणतायत. पण तरीसुद्धा कुठेतरी विश्वासाचा अभाव आढळून येतोय. ज्या पद्धतीनं कार्यकर्ते पदाधिकारी आक्रमक होत आहेत. कार्यकर्त्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या विरोधाला कंटाळून देवयानी फरांदे यांनी अशा पद्धतीची एक फेसबुक पोस्ट केली होती आणि त्या फेसबुक पोस्टनंतर नाशिकमधला हा जो विरोध आहे तो अजून तीव्र व्हायला लागला. अनेक कार्यकर्ते पदाधिकारी हे या पक्षप्रवेशाच्या ठिकाणी जमा झाले आणि त्यानंतर त्यांनी गिरीश महाजनांना राळा आणि या गरड्यातून गिरीश महाजन यांनी स्वतःची सुटका करवून घेतली. फरांदे आणि त्यांचे सगळे पदाधिकारी कार्यकर्ते यावेळेला सभागृहाच्या बाहेर एकत्र आल्याचं पाहायला मिळालं.